मित्रांनो, तुमचं आपल्या सगळ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून सरचे स्वागत. चला मग मित्रांनो, आज आपण जाणार आहेत असे जंगलामध्ये एक घरी त्या घर बघायला जाणार आहेत. कशा प्रकारे ते घरी ते संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग जाऊया आपण ते कुठं घरी ते बघण्यासाठी. मित्रांनो, पाहू शकता समोर असं भरपूर असं जंगल आहे बघा. आणि रस्ता असा म्हणजे पाऊस असल्यामुळं जरा चिकट पण झालेले. आणि हे बघा, आणि अशा प्रकारे रस्त्याने चाललेले आपण. टणटणीची पण झाडं भेटतात मध्ये. हिरडीचं झाड आहे बघा मित्रांनो मोठं. आणि रामेटाचं झाड आहे. याला रामेटा म्हणलं जातं. आणि इथं करवंदीचं एक झाड भेटलेलं आहे. अशा भरपूर प्रकारे इथं झाडं आपल्याला. रानभेंडी पण आहे बघा, तुम्हाला दाखवते. ही आहे जे आहे हे रानभेंडी बघा. आणि मित्रांनो, आपल्याला रस्ते जात असताना हांद्याचा वेल भेटलेले. हा तुम्हाला मी दाखवतो बघा. हांदा म्हणजे याला खणून खातात. तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. हा आहे हांद्याचा वेल बघा. 3 पानं अशा प्रकारे 3 पानं असतात. अशा प्रकारे इकडे आतमध्ये गेलेले. वेल कुठे गेलेले हा बघा. अशा प्रकारे आतमध्ये गेलेले. इकडे एक वेल गेलेले. आणि भरपूर असं हांद्याचं पिली वेल बघायला भेटत इथं. याला तो येईल काय सापडेल आपल्याला. फायनली आपल्याला वेल भेटलेली हा बघा. बघा पूर्ण असा तिथपर्यंत गेलेले हा पूर्ण वेल बघा. आणि चला मग आता आपण निघूया ते घर येते बघायला. रस्ता पण असा जरा दरम्यात असल्यामुळे त्यामुळे इथे थोडा चिखल नाही, पण इकडे पुढे जास्त चिखल आहे हे बघा. आणि धुकाट आहे ना, भरपूर असा धुका आलेले. आणि या धुक्यामध्ये आपल्याला आता ती पाड सापडते का नाही ते घर सापडत नाही. अशा प्रकारे धुका वारा पण भरपूर असा आहे. आणि लावग्या गेल्या. आणि थंडी पण भरपूर अशी वाज सुटले. आणि धुकाट बघा तुम्ही पाहू शकता. आणि पुढं असं आपल्याला घर दिसते का नाही. धुका आल्यानंतर पुढचं माणूस सुद्धा दिसत नाही, एवढं दाट धुकाट येतं इकडं. दिसतं घर थोडं म्हणजे दुखत्यामुळं एवढा काय दिसत नाही. पण मग समोरच आपल्याला दिसते त्या घराकडे जायची आपल्याला. पूर्ण असे दुखत्यामध्ये पावसाळ्याचं वातावरणामध्ये असे इकडे जातात. पूर्ण साईडनं बघा असे मोठमोठे झाडे वगैरे आहेत. फक्त एवढ्या इथं असा सपाट परिसर आहे. पूर्ण अशी झाड आहेत बघा, खूप मोठे मोठे. हिरडा, आंबो, जांभळा, सादड अशा प्रकारे भरपूर अनेक अशी झाडांचा इथं समावेश होतो. आणि इथं लाईट वगैरे काही नाही. आणि तुम्ही बघू शकता बघा, इथं समोरच आपल्याला घर दिसतं. या घराकडे आपल्याला जायची. आणि हा आहे रस्ता. पाहू शकता जुनं घर होतं कावलांचं. ते कौलं बिवलं आहे. त्यांनी इकडे आपण बघा आता एंट्री करतो. हे मारणार आहे मी फक्त डाटा. मित्रांनो, असं धुकटाचं वातावरण आहे. त्यामध्ये आजची कोराच्या मस्त गरम गरम तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे धुकट वगैरे. आणि आपण इकडे आलेले आणि आता चहाचा आनंद घेऊ. आणि मग तुम्ही पाहू शकता धुकट वगैरे कसं प्रकारे आलेले. चला मग चहाचा आनंद घेऊया आपण.
पाहू शकता आता आपला चहा ब्लॅक टी चहा आहे मस्त एकदम. आणि वा काय छान चहा झालेली मस्त की असं दुपट्यामध्ये वातावरण आणि भरपूर असं दुखट आलेली बघा. दाखवतो मी आता इकडे पाऊस झाल्यानंतर किती दुखट येते. मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे भरपूर असं दुखट आलेले आणि आपण आले योगेशच्या घरी. आणि आता आपण बैल चहा वगैरे घेतलेली आणि बघूया इकडं कशा प्रकारे दुखट आलेली बघा. आणि इतकं दाट दुखट आलेले तर समोरचं माणूस आपल्याला दिसत नाही इतकं दाट दुखट आलेली बघा. आणि पूर्ण अशी काळोख झाल्याने वाटते. आणि हे आहे घर तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या घराला आपण भेट देणार ते घर आहे. आणि त्या घरापाशी आलेले आपण आणि पूर्ण असं दुखटाचं वातावरण आणि त्यामध्ये एकदम मस्त कोरा चहा एकदम भारी वाटलं. आणि प्यायला असं आणि थंडीच आपली उडून गेली इतकं थंडी वाटली. कडक चहा म्हणजे असं कडक म्हणजे गरम गरम चहा आणि त्यामध्ये असं दुखटाचं वातावरण आणि खूप असं जंगल आणि त्या जंगलात असं ते घरी आणि पूर्ण त्या दुखट्यामध्ये मित्रांनो आले तर कधी सांभाळून घ्या. कारण कसं माणूस परत दुखट्यामध्ये जरा हरवलं तर रस्त्यात सापडणार नाही. आता कॉन्टॅक्ट झाल्यामुळे फोन करून माणूस न्यायला येऊ शकतो. पण मग आता माणूस सुद्धा फोन केल्यानंतर चुकला विकला तर दुखट्यामध्ये तो चुकायची वारी. आणि इथं बघा पेंडे म्हणजे पेंडे पूर्ण असे ठेवून गेलेत बघा. पूर्ण असं पेंड्यांचा भिजून गेलेले पाण्यानं. आणि हे बघा आपल्याला पुढची झाडं दिसतात पूर्ण पण मग तिकडं पूर्ण आता पुढे त्या साईड तर काहीच दिसत नाही आपल्याला. अशा प्रकारे पूर्ण असं दुखाट येऊन गेलेले. आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि सबस्क्राईबर आणि लाईक आणि तसेच शेअर पण करा. चला मग मित्रांनो धन्यवाद. आपण थांबूया इथंच.